पंचवटी येथील खुनाचा गुन्हा अवघ्या 5 तासात आरोपी तास केलं जेरबंद। गुन्हे शाखा युनिट 1 ची कारवाई। पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत 12/2/2025 फिर्यादीनामे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड नेमणूक पंचवटी पोलीस ठाणे नाशिक शहर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल होती। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे व संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस पथक यांना सूचना देऊन मार्गदर्शन केलं। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे अधिकारी तसेच अंमलदार हे सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्ह्याच्या घटनास्थळास तात्काळ भेट देऊन आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली। त्यामध्ये एक संशयित इसम येताना दिसला। सदर संशयिताचा शोध घेत असताना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की सीसीटीव्ही फुटेजमधील अनोळखी इसमाचे नाव संतोष आहिरे राहणार स्टेट बँकेच्या पाठीमागे एरंडवाडी पेठ फाटा पंचवटी नाशिक असं असून त्याने एका इसमास रात्री मारहाण केली आहे। तो सध्या गुलाब बाग एरंडवाडी पंचवटीत भागात फिरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यानं सदरची बातमी पोलीस निरीक्षक मधुकरकड यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर चेतन श्रीवंत वाघमारे म्हसदे आढाव गायकवाड साळुंके परदेशी चारोस्कर पालखेडे जगताप शिरसाट अशांचे 2 पथके तयार करून सदर पथकांनी गुलाबबाग पंचवटी नाशिक या भागात जाऊन सापळा लावून शिताफीनं आरोपीतास ताब्यात घेऊन त्याचं नावगाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव संतोष रमेश आहिरे वय 32 राहणार स्टेट बँकेच्या खाली एरंडवाडी पेठ फाटा पंचवटी नाशिक यास ताब्यात घेऊन त्यावरील गुन्ह्याचे बाबत विचारपूस केली असता आरोपीनं गुन्हा केल्याची कबुली दिल्यानं पंचवटी पोलीस ठाणेकडील गुन्हा उघडकीस आलाय। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 नाशिक शहर पोलीस निरीक्षक मधुकरकड हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत प्रवीण वाघमारे प्रदीप म्हसदे रवींद्र आढाव योगीराज गायकवाड महेश साळुंके मिलिंद सिंग परदेशी विलास चारोस्कर राहुल पालखेडे नितीन जगताप जगेश्वर बोरसे किरण शिरसाट अशांनी केलेले आहे। वृत्तसंकलन रफिक सय्यद।